ओ माय गॉड, ओ माय गॉड, जबरदस्त. आई शपथ, खतरनाक. एकाच शेंड्यात काम झालं बघा. नुसतं चकचक. जमा कर जमा कर जमा कर जमा कर. जोड करा. हे पावसात एक नंबर मासो. जसं मागाशी सांगितलंय तुमका की कमेंट करशाल की एवढे बारीक मासे खाताच कशात म्हणून. पण पावसात ह्योच एक आमच्याकडे पर्याय असतात. छोटे मासे आणि खाडीतले मासे जबरदस्त एक नंबर. ह्या माशाक लय डिमांड. पावसात ना कसे काय रेट असा रे? भरपूर असतात. आपला पण नाही पण भरपूर रेट असतात. ह्यो सगळ्यात महाग मासो पावसात. ह्यो खाव टेस्टी आणि जबरदस्त. शेतूक खाऊ बरं लागतं. पीठ मसाला मस्तच काम झालं. मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की ना अनेक प्रकारच्या फिशिंग तुम्हाला मासेमारी, चढणीचे मासे, चढणीचे खेकडे किंवा पागुण म्हणजे पारंपरिक ट्रेडिशनल फिशिंग असते ते, त्या पागणीचे फिशिंगचे मासे तुम्हाला बघायला मिळतात. आज आपण बांधावरती आलो आहोत आणि सतीश आहे आपल्यासोबत. आणि खास आज बुराड्याची फिशिंग म्हणजे बुराडे म्हणजे छोटे छोटे मासे असतात. तुम्हाला दाखवतो पुढे ते कशा पद्धतीने पारंपरिक ट्रेडिशनल पद्धतीने पागून शेंडी पागून मासे कॅच कसे केले जातात ते आज बघूया. आणि छानपैकी इकडे वातावरण आहे आणि पाऊस गेला आहे आणि इकडे सतीश आता शेंडी पागतो आहे. शेंडी पागण्याची सुद्धा एक कला आहे, कसब आहे. प्रत्येकाला ती जमत नाही. हे शेंडी मस्तपैकी पागले आहे त्याने. बघूया आता त्याच्यात बुराटे मिळणार छोटे छोटे. आता शेंडी ओढायला घेतली आहे. नाही तो मोठा एक मोठा, दोन तीन हो बुराट. हे एवढे छोटे असतात. दाखवतो तुम्हाला एकदम घाऊक मध्ये दाखवतो अशा पद्धतीचे मासे असतात. बुराटे फिश पागून झाली हे सोडवले ते. आणि आता थोडेसे भेटले दाखवतोय. हे बघा हे भेटलं. हे काय म्हणतात ऑप्शन झालेला त्याचा. आता पागतात कशी ती बघूया. काय बघूया त्याच्यात काय भेटतात बघूया. हो पाटीर शौर्या हाय उगाच काहीतरी या करता नाही. ओढलं नाही ना काय नाही ते काय विचारतोय. लागली तर लागली टाकली काय परत एकदा जात आहे. आमका लाव कामा ह्याच्यात आता शेतका भरली असतली सगळी. कधीपासून माहिती का पिवळी काढ मोठी होती वरपासून असतात सगळी मोरायापासून. गावला ताबू कुर्ली घेऊन जा. कुर्ली घेऊन जा. तर मी बुराटेच्या दांड्या करतो. माहिती आहे काढूची. चल आता बुराटे बघू जाऊया. झाला धर ते का डेंगी एक कुर्ली गावली बाकी काय नाही. डेंगी धर पहिलो आधी एकच डेंगवा दे का. हा आता ना आणि इकडे ओमकारने शेंडी पागली. त्याला काय तर बॉयटा चेअर काळी काय चेअर भेटली बघा. दोन चेरी गावली. धडपडताना गोड्या पाण्यात ठेवलंस ना तरी जगतोय.
आणि आपल्याला तिकडे खास बुराट्यांची शेंडी पागण्यासाठी जायचं आहे. पण आता ही कसली अरे मोठ्या माशांची शेंडी आहे ना, ती इकडे पागून ठेवणार आहे. म्हणजे ती थोडा वेळ राहील इकडेच आणि राहिली आणि राबली म्हणतात, राबवणे म्हणतात त्याला, किंवा रुमणे म्हणतात. जास्त वेळ गेला तर आपले असलेले मासे याला मिळू शकतात. त्याच्यामुळे ही पागणार आणि आपण जाणार आहोत आता बुराटेची फिशिंग करायला. ही वेगळी शेंडी आहे आणि ती वेगळी. आता ठेवतो. हां, तिकडनं धावत आलो. ओमकारला 4 पोईट मासे मिळाले. पोई मासे कोण पोयटा म्हणतो, छोटी आहेत पण ठीक आहे ना. त्याग झाला. सुरुवात तो हो गई आहे. कसली कडक हवी ती ना, तिकडे जाऊया आपण. खाऊ बरी लागते. पीठ मसाला मस्तच काम झालं. वाटले आडू गोळे होते. तशी नाही गावलेत बाटले. गावतच होय नाही गावाची. होय नाही गावाची ह्याच्यात ना. हा तकडे मी धरलेली हो. छान पैकी कसलं धाव दिलं. आणि होय ना मिनूची एक फिशिंग चालू हा कुर्ल्याची, म्हणजे खेकडे पकडता. आज कसं माहिती तिकडे सतीश शेंडी उडवता, इकडे ओमकार. आणि मिनू तू काय दाखवते किती काय काय काम काढलं. आता मिनू टेम्पो घेऊनच येईल. खेकडे दाखवते तुमका, पगोली टाकून खेकडे पकडता. खेकडे पकडले मिनून. हे बघ छान पाहिजे. म्हणजे आज 2 फिशिंग तुमका बघून मिळतं. चला आता सतीशकडे जाऊया. मेनूकडे ते कुर्ले बघितले. आता सतीशला बोलवलं. सतीश म्हणतात तिकडे काय नाही. इकडे आता मेनू आणि शेंडी साफ करतात. पटापटा ह्या बरकत. हा ती कोणी उडवलेली. हा खायचे तू हवाय काय उडवलेलं. उडवा कोणी कोणाची आहे कोंबो आरवाना उजाडा पाया फक्त. एक शेंडी पकडण्याची आणि उडवण्याची एक विशिष्ट पद्धत असतं बघा. मेनूने कशी धरली आहे ती. हे बघा अशा पद्धतीने. हे किती किलो अरे. 3.5 किलोचा बार आहे ह्याच्या. अशा पद्धती जास्त खाली शिसा वगैरे असते. झपकून खाली जाऊन बसता आणि जे पोतच ना हे काय ते पोतच ह्याच्यात ना ह्याच्यात मासे येऊन असे अडकतात. त्याच्यामुळे खाली जात नाही. उडवतात बघा कशी. उलटो 1 अशा पद्धतीने उडवतात. तिकडे ओमकारकडे बघितले. आता मिनू इकडे खेकडे उठवतात. शाळा मेल्यावर शूटिंग चालू केल्यावर येणार नाही. मग अशी एक फक्त ह्याची इली तीच. बघूया आता दुसरी. पगोले किती 9 आणि त्याला लावलंच काय कोंबड्याचे आतडे. कोंबड्याचे आतडे लावले ना. बघूया आता उठवता. हां नन्ना रे सोडून देताल. छोटे भेटले. चल मोठे होऊन यावं परत. हे उलटा लक फॅक्टर अरे. लग पाहिजे. भेटले तर आपले नाही तर गेले तेल लावत. चला पुढे नेक्स्ट.
कन्फर्म हा हा ती मगाची वाटली का हा बघ. जिरा सोडा आ 2 बाकी एकच उपयोग आहे एकच हा मेजरमेंट मध्ये एकच येतं चप्पल अरे चल खेकडे पण पकडण्याची एक कला असता नाही जर व्यवस्थित धरले तर तो तुमका धरतलो होय होय धरलं ना तो बघा आणि ही एका रिलीज हो गाजवी आता गेलं पुढे आहात का दाखव काळजी ठेवली कसलं वाटतं बघा डेंजर मध्ये हा एवढीशी पण ती खतरनाक बांधावर ना एक गंमत आहे कसं माहिती आहे आता हे 3 जण होतं एक ओंकार असा एक सतीश आणि एक मिनेश आहे तर हकडे तिकडे धावायचा लागता म्हणजे हकडे मिनू आता पगोली उठाव केलो आणि आता ते ओंकार शेंडी पागता ते होत्या मिनून पागल्याने ते उठवल्या पण काय ना गो जावात काय ता आता ओंकार उडवता तो बघूया शेंडी दोघोली तयार गोंदा होता कसा सतीश माझी ती फुगत घातलेली आहे हा ती ना ही घ्यायची हा ती पुराड्याची. त्याचे सरले एक जागा खाली ना चित्रांकडची लागते ही शेंडी बघतले अरे ते पागतले नाही असले ना का समाजत ओढतात ना बघूया आता सतीशने बोराड्याची आणि तिकडे मोठी शेंडी म्हणजे करल शेंडी थोडी टाकल्या ना बघूया दोघांपैकी कोणतं चान्स पडतो ती लेट उठवतात ही आता ओळख घेतली पुराड्या शेंडीत काय नाही आहे. काय नाही हा बघू कचर होईल Boy. Boy. म्हणजे काय आला काय नाही बघा हे किती असे उडवचे लागतात ते विचार करा आणि त्याच्यानंतर हे मासे मिळाले तर मिळते आणि आतापर्यंत मिळालेले हे बोराटे आता तुम्ही परत कमेंट काय करशाल की एवढे छोटे छोटे मासे खाताच कसे त्यांना सोडून द्यावा ते मोठे होणार नाही का तर असं की हे मासे एवढेच असतात आणि ह्यांका पावसातच टेस्ट असते चला आता सतीशला गिराय केली आधी आणि सतीशने इकडे आता वाटेला सुरुवात केल्या ना ताजे ताजे फिश बोराटे स्पेशल पावसातले बोराटे का बागी आहे तुझ्यासाठी पागी पागी काय बागी आहे अरे होय पागूचे होते पाणी येतात ते सगळे आपलेच 2 वाटे भेटले मधला मोका मधला ओमकार ओढता बघूया लागली का अरे द्या लागे अरे लागे मेनू उतारतो ए मेनू उतारतो हळू ओढलं का हळू ओढलं का हे प्रॉब्लेम असतात मासे बघूक आणि खाऊक बरे वेळा वाटतं आणि मग म्हणतात पावसातले मासे महाग असतात हे कारणं असतात त्याच्यामध्ये चप्पल घाल हा ओमकार उतारता रात्रीनं पावसाने काढलो पेट आता बघा असं शांत आलं रात्रीची तयारी करता इकडचं वातावरण बघा अजून पाणी तसं काय म्हणण्यासारखं येलं नाही म्हणजे लाल पाणी अजून तसं काय येलं नाही हे बघा हे काय करतात ते बघा शेंडी अडाकली 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 शेंडी
माकुडारी असा बघा काय झालं तर बघा. सतीशने तिकडे पागले ना, तिकडे जाऊया. मजा येतं जरा इकडे तिकडे नाचा. आता पाऊस नसल्यामुळे बरा झाला. इथे पगोला टाकले ना आपण. हा बारीक बॉईट उडता नाही बरोबर टाकलाय ना कट टू कट. रिपोर्ट ओ माय गॉड जबरदस्त. आई शपथ खतरनाक. एकाच चेंड्यात काम झालं आहे बघा. नुसतं चकचक. जमा कर जमा कर जमा कर जमा कर जोड करा. ते गेले कंटाळा निघाले काय. एक शेंडी पागून तुमका देत ते म्हणतात नको आमका धावता. भारी तू सोडवतो कसे ते बघूया. चांगलंय ना मयुरा भय होते ना. चला याचा लिलाव झाला. कसला खतरनाक. कसले भेटले ते बघा. आता मयुराकडे काम लागलं. हा झालं असं होत. कॉल इलो इकडे प्रियांका सोडवता आणि इकडे मेनू हा. आणि हा बघा कसले वाटत ते. एक नंबर काम झालं हा यार. आता तिकडे जाऊया. सतीश बोलवता स्टार्ट केल्या ना वडू समजता. या दोरीवरती समजता. अगदी जर ढोसू कसं लागलो ना की समजता. असलो रवलो तर आपलो गेलो तर काहीतरी देवा. हा बारीक सहा काहीतरी. हा असा 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 असा. यस हा सुळो. एक नंबर. हे खय होतो तो हा बो रिमोट ठेवलेली होती. मारा ना जिल्हा त्याचा. हा बो कोणचा उरा घेऊन दिलो हा. आधी कांड केल्यांचा वाटतं. सुळो कसलो हा बघा मस्त पैकी. ह्या माशाक लय डिमांड हा पावसात ना. कसे काय रेट असा रे. भरपूर असतात आपला पण नाही पण भरपूर रेट असतात. ह्यो सगळ्यात महाग मासो पावसात. ह्यो खाऊ टेस्टी आणि जबरदस्त. सुळो हा ठेव. सुळो आणि हे इकडे बुराटे सोडवतं. यांका कामाकच लागलं. छोटीशी ही वेगळी आहे काय रे. या काय तुला शेतू ही भरकी वा भरकी पळारी त्याची पाणी दिसत आहे. पाणी त्याचा पाणी दिसत काय कवर असून. घ्या बघ घ्या बघ. एक्सपेरिमेंट चालू. दाखव हे बघ असं का होई रे. हो ह्याच्यात दिसत ना दिसता पाणी. शेतूक ते बुराडे झाबड्यात टाकू नको. शेतूक बघा नंतर टाका. आधी तुमका होय तितके घ्यावा. छान पैकी शेतूक. तुका पाळू कोणी होती ना. केवढी मोठमोठी करपा येतात ती फाटता. मोठा काम असं पण सोडता सगळे मोठे माणसं होईल आणि सगळी होईल. किती एक शेंडी पागल्यानंतर किती साफसफाई करूची लागतात ती बघा. तिकडे ओमकार ओढता बघा. नाहीतर रिटर्न टाक.
झाडून बघ येतात की नाही ते. कचरा काय नाही. चला टाकून ठेवले, आता बघूया याला काय भेटतं ते. आणि काळं व्हायला आलंय. बोराट्याची खासियत बघा, एक शेंडी पागल्या आणि कामात किती जण लागले ते बघा. 1 मिनू 2 सतीश मयूर 3 प्रथमेश तिकड्या शौर्या आणि प्रियांका. कारण ह्या पकडून उपयोग नाही, सोडवचा मोठा काम हा. त्याचा काय जाता आता बघा. मयूर नुसतंच कलेक्शन करता असं वाटतं. उतरू पावता अजून किती आहे किती हत ते बघा तिकडे. थांबसे मयूर वाशात आलो रे. काय मी आधीच सांगते. थांब शेंडी बाजू करू कोणी मग ते पडलेले गावतले. एक काढून घ्या. याकव पालाव झाला नाही. हा पालव म्हणजे पालाव वेळा रापणीचा पालाव म्हणतात ते का या हेडचा आणि उपरचा. दादा सांग दादा काय काय जणांनी कसे कसे ह्या केल्यानी डायरेक्ट ओढून काढले ठेवल्या इथं जाग्यावर तू त्याच्या अंगावर टाकतो. तुमका दाखव बोराटे. गप रे. बोराटे बघा, हे पावसात एक नंबर मासो. जसं मागाशी सांगितलंय तुमका की कमेंट करशाल की एवढे बारीक मासे खातास कशात म्हणून. पण पावसात ह्योच एक आमच्याकडे पर्याय असतात, छोटे मासे आणि खाडीतले मासे. जबरदस्त एक नंबर. बाबू मोठी गाडी इल्ली तर बाजूक राहा हे अकडे राहा शौर्या. रे बाबा धड नाही आता पोर पडल्यापासून काय धुमशान घाल. ही आहे ना, हे एका मच्छीमारांचे मासे असतात म्हणजे पागलीचे जे मासे असतात ना ते ठेवण्यासाठी ही एक विशिष्ट पद्धतीने बनवली जाते. एका झाबळी म्हणतात, झाबळी. आणि या झाबळीत बरेचसे मासे राहू शकतात. आणि आताचे हे बुराटे जसजशी मोठी बागील असताना खूप वेळासाठी जातात तेव्हा मोठमोठे ह्या घेऊन जातात आणि ही बोचापाटी बांधली जातात आणि त्याच्यात एक 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 मासो जो काय मिळात तो ठेवलं जातं. आणि ह्याच्यात आता ह्या काय सुरवा काय काय जणांची असतात शेतकं आणि ह्या बुराटे हे बघा अशा पद्धतीने असतं. इकडे सतीशने ओढूक घेतल्या ना, बघूया कोण नाही. मगाशी सांगितलेलं ना वडता म्हणून त्याला सुळो गावलेलं, आता कोण नाही. म्हणजे समजतं ॲक्च्युअल की मासे हत काय नाही ते. काय नाही तिकडे आता मिनू ह्या ओढता काय पगोली ओढता. बघूया तिकडे जाऊया त्या काय भेटतात. काळू पडत तुझं किंगफिशरला असता जोर. ते लहानच होत रे. हे ओमकाराचे मासे आजचे बोलटा चेरी 4 बोलटा 2 चेरी 1 शेतू. चला काळो पडतो मयुराचं काम झालं. सगळे नाही भारीच काम झालं. अनेक फक्त का अनेक वागल्यान अनेक वागल्यानंतर सोडवू थांबशील ना. हा तू वैयक्तिक मत प्रकट करा. सगळे सोडवून होईल गेले थोडेसे रवले. मजा येईल अचानक भयानक. मयूर कलेक्शनचं काम करता या. चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण अचानक बांधावरची पागेल बघितली, त्याच्यात काही पगोल्यात पकडलेले कुर्ले बघितले, त्याच्यानंतर सतीश बरोबरची शेंडी आणि ओमकार बरोबरची शेंडीची पागेल बघितली, त्याच्यात भरमसाठ मिळालेले बुराटे बघितले. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ